पंढरपुर शहर और तालुका के खिलाड़ियों को सुविधा युक्त खेल मैदान उपलब्ध कराने की मांग को लेकर युवा सेना शिंदे गुट की ओर से आज छत्रपति शिवाजी महाराज चौक में अनोखा आंदोलन किया गया। कार्यकर्ताओं और खिलाड़ियों ने चौक के बीच सड़क पर ही क्रिकेट खेलकर अपना विरोध जताया। इस आंदोलन में आंदोलनकारियों ने सड़क पर क्रिकेट खेलकर प्रशासन का ध्यान आकर्षित करने की कोशिश की। बड़ी संख्या में खिलाड़ियों ने इसमें भाग लिया और जल्द से जल्द क्रीड़ांगन उपलब्ध कराने की मांग की। क्रिकेट के साथ साथ तीरंदाजी, स्केटिंग सहित विभिन्न खेलों के खिलाड़ियों ने भी आंदोलन में हिस्सा लिया। युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंग राव के नेतृत्व में भव्य खेल परिसर बनाने की मांग उठाई गई। गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर शहरातील युवकांचा प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे क्रीडा संकुल। आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे कारण की युवकांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही शहरात। पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने इथं शासनाकडून भरीव निधी उपलब्ध होतो, परंतु स्थानिक लोकांची स्थानिक जनतेच्या विशेषतः करून क्रीडाप्रेमींच्या अपेक्षेला कुठेतरी न्याय मिळताना दिसून येत नाही। आपण बघताय शहर व तालुक्यातील अनेक खेळाडू राज्यस्तरीय पातळीवरती शहराला रिप्रेझेंट करताना दिसून येतात। त्यांनी राज्य पातळीवरती चांगल्या प्रमाणात चमकदार कामगिरी करून यश प्राप्त केलेलं दिसून येते, परंतु त्याच्या पुढचे जे आंतरराष्ट्रीय किंवा त्याच्या पुढच्या स्तरावरती जाण्यासाठी जे अत्यावश्यक जे सराव लागतो, जी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी सुसज्ज सर्व सुविधांनी उपलब्ध असं मैदान नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होताना दिसून येत आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून बघतोय आपण जे काय आपल्याकडे जिवंत मैदान होती, मग ते अंबाबाई पटांगण म्हणा, आंबेडकर नगर म्हणा किंवा रेल्वेचं मैदान म्हणा किंवा आणखी काही मैदान असतील, ती विकासाच्या नावाखाली किंवा विकास त्या गोष्टीला आमचा विरोध नाहीये, विकासाला खरं तर विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली त्या गोष्टी त्या पार्किंगसाठी ती बळकावली गेली। त्या पार्किंग म्हणजे असं म्हणाल का वावगं ठरणार नाही की त्यांचा त्या मैदानांचा बळी दिला गेला। मग आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्या कारणाने आम्हाला अक्षरशः रस्त्यावर उतरून मैदान खेळावं लागत आहे। आमची राज्य सरकारकडे एवढीच मागणी आहे, एवढी नम्रपणे मागणी आहे की आपण पंढरपूर शहराला ज्याप्रमाणे शहर विकासाकडे मार्गस्थ आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या विकास आराखड्यात पंढरपूर शहराच्या युवकांचा मागण्याचा समाविष्ट करावा। त्यासाठी क्रीडा संकुलची आमच्यासाठी प्रमुख मागणी राहील की शहर विकास आराखड्यात क्रीडा संकुलचं त्यात समाविष्ट करून घ्यावा। काही लेखी याच्या आधी मागणी केली, पाठपुरावा केलाय गेल्या आता याच्या अगोदर पण गेल्या अनेक संघटनांनी मागणी वगैरे केली होती, पण त्याचा आता पाठपुरावा देखील करून त्या सगळ्या गोष्टी कागदोपत्री राहिल्या। आम्ही आमच्या परीने देखील सन्माननीय नगरविकास मंत्री आमचे नेते एकनाथभाई शिंदे, श्रीकांत दादा शिंदे यांच्याकडे देखील आम्ही या गोष्टीचा या मागणीचा पाठपुरावा करून त्याचा निर्णय लढा आम्ही देणार आहोत। सत्ताधारी आमदार असून सुद्धा इथं क्रीडांगण होत नाही, काय वाटतं? नक्कीच होईल, आम्ही पाठपुरावा करत जाऊ। आम्ही स्थायिक लोकप्रतिनिधी देखील या बाबतीची मागणी निवेदन देऊ, त्यांना या सगळ्या भावना आमच्या पोचवू। हे आम्ही आज आंदोलन करण्यामागचं कारण असंच की जी आमची परिस्थिती आहे ती जनतेसमोर दाखवावी, ती लोकप्रतिनिधींसमोर ह्या गोष्टीचं प्रदर्शन व्हावं की बाबा आत्ताच्या युवकांची सध्याची परिस्थिती काय की त्यांना खेळायला मैदान नाही। त्या मैदानासाठी जी आमची जी तळमळ आहे ती लोकांना दिसून यावी, कारण की कागदोपत्री असे अजून आमच्या नंतर अजून अशी ढीक पत्रे येतील, मग त्याचा ढीक साठत जाईल कागदोपत्रांचं। आंदोलन आम्ही आज आता सर्व प्रकारचे खेळाडू आलेले आहेत। आता जर शहर चांगला विकास होते तर विकासाच्या मार्गावर आम्ही क्रिकेट खेळतोय, आम्हाला मैदानच नाहीये। क्रिकेट खेळणार आहे 100% क्रिकेट खेळणार, बाकी सगळे खेळीत आम्ही प्रदर्शित करत आहोत। बॉलिंग बॅटिंग कोण करणार आहेत सगळे चिमुकल्यांपासून जे दोरा मोठ्यांपर्यंत सगळे आलेले, जे क्रिकेट प्रेमी आहेत, खेळाडू प्रेमी ज्यांचे हाल होत आहेत। आता बघताय आपण शहरात काय जॉगिंग जरी करायला जायचं झालं तर पाटे रस्त्यावर पळावं लागतं, जेणेकरून परत काय ऍक्सिडेंट वगैरे त्या हानींना समोर जावं लागतं, दुर्घटनांना। त्यामुळे आमची राज्य शासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे ही प्रमुख मागणी असेल की शहराला लवकरात लवकर भव्य सुसज्ज असं सर्व सुविधांनी उपलब्ध असलेलं क्रीडा संकुल व्हावं, जेणेकरून खेळाडूंना न्याय मिळेल